पुणे में गोपीचंद पडलकर ने प्रेस कॉन्फ्रेंस कर बताया कि अहिल्या देवी की पुण्यतिथि का साल भर कार्यक्रम चलेगा। मई में पुणे रेसकोर्स मैदान में 50 ढोल बजाकर अभिवादन होगा। साथ ही वाघ्या समाधि हटाने का विरोध, पुतले की सुरक्षा और समाधि की मांग की। वाघ्या कुत्र्याच्या बाबतीमध्ये वाघ्या तर तिथंच आहे, त्याच्या पोलीस प्रोटेक्शन मध्ये आहेत। सरकारला माझी विनंती आहे की वाघ्या कुत्र्याच्या प्रोटेक्शन मध्ये आणखी 22 पोलीस तिथं वाढवण्याची आवश्यकता आहे। ज्या संभाजी ब्रिगेडनं हा विषय पुढे आणलेला आहे हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे। मागच्या 15 दिवसापूर्वी औरंगजेबाच्या कबरीचा विषय समोर आला तेव्हा संभाजी ब्रिगेडचं स्टेटमेंट आहे की औरंगजेबाच्या कबरीच्या बाबत आमचं काही दुमत नाही। म्हणजे हा नालायकपणा महाराष्ट्रामध्ये दुसरं कुणीच करू शकत नाही की ज्या संभाजी महाराजांच्या नावानं तुम्ही ब्रिगेड चालवता, ज्या संभाजी महाराजांना हाल हाल करून औरंगजेबाने त्यांचा खून केला, वध केला, त्या औरंगजेबाच्या कबरीवरती तुम्ही स्टेटमेंट करता जाहीरपणे की औरंगजेबाच्या कबरीबद्दल आपलं काहीच म्हणणं नाही, उगाच वादाचा विषय काढू नका। आणि दुसऱ्या बाजूला वाघ्या कुत्रा तो रायगडावर नाही पाहिजे अशी एकदम टोकाची भूमिका घेतात। हे जे प्रकार सुरू आहेत ते प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत। 2012ला पण हा प्रकार घडला होता। ब्राह्मणांच्या विरोधामध्ये वातावरण करण्याच्या हेतूनं जे काही करायचं ते टोकाचं प्रयत्न हे संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ करतंय। त्यामुळं त्यांच्या इतिहासकारांनी जी काही भूमिका मांडली ती भूमिका आम्हाला मान्य नाही। तुकोजी होळकर राजेंनी जी मदत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराला दिलेली आहे आणि ती सर्वांच्यासाठी अभिमानास्पद आहे। आणि त्यामुळे वाघ्याच्या वाघा जो पुतळा तिथं बांधलेला आहे त्याबद्दल सगळ्यांच्या भावना एकदम जोडलेल्या आहेत। त्यामुळे त्यांनी किती जरी वाद केला तर सरकारने यावरती स्पष्ट भूमिका घ्यावी।